हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यमी बाईट्स यूट्यूब चॅनल. सो आज आपण बघणार आहोत ढोकळ्याची रेसिपी. तर ढोकळ्यासाठी या वाटीच्या साहाय्याने 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडीशी साखर घातलेली आहे. पाणी ओतून याचं छान ढोकळ्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी. तर याला आपण 10 ते 15 मिनिट ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती घालण्यासाठी पाणी बनवून घेणार आहोत, गोड पाणी. यासाठी अर्धा वाटी पाणी, त्यामध्ये 2 चमचे साखर घातलेली व थोडंसं मीठ घातलेलं आहे. साखर याच्यातली विरघळून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. मिश्रणामध्ये इनो घातलेला आहे मी व याला थोडंसं पाणी टाकून ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. याला व्यवस्थित विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे व याला आपण लगेच स्टीमसाठी ठेवून देणार आहोत. एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे व यामध्ये हे पीठ लगेच ओतून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे. तर आपण याला 10 ते 15 मिनिट ठेवून देणार आहोत वाफवण्यासाठी. इकडे मी फोडणीची तयारी करत आहे. यासाठी एका भांड्यात तेल ओतलेलं आहे. यामध्ये मोहरी आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत व यामध्ये आपण साखर मिक्स केलेलं पाणीही घातलेलं आहे. नाही घातलं तरीही चालेल, आपण नंतरही घालू शकतो. याला उकळवून छान थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपला ढोकळाही तयार होतो. बघू शकता आपला ढोकळा तयार झाला आहे. आधी चेक करूया आपण. तर बघू शकता सुरी एकदम क्लीन निघते, म्हणजे आपला ढोकळा छान शिजला आहे. याला आपण कट करून घेऊयात. ढोकळा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. यावरती आपण तयार केलेली फोडणी घालून घ्यायची आहे. कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही वरून टाकू शकता. तर बघू शकता आपला ढोकळा रेडी आहे. याला 5 मिनिट मुरण्यासाठी ठेवून दिलं तर एकदम मस्त चव लागते. म्हणजे हे पाणी ढोकळ्यामध्ये छान मुरतं व खाताना हे घशाला कोरडं वाटत नाही. तर आपला ढोकळा तयार आहे. या ढोकळ्याला आपण टोमॅटो सॉस सोबतही खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता, कारण यामध्ये आपण साखरेचं पाणी घातलेलं आहे, त्यामुळे हा ढोकळा असा कोरडा वाटणार नाही अजिबात. तर तुम्ही हे ट्राय करा. या पद्धतीने ढोकळा एकदम इन्स्टंट होतो. 10-15 मिनिटातच आपला ढोकळा रेडी झाला आहे.